तुम्हाला माहिती आहे गणेश उत्सवाच्या एक दिवस अगोदर रमाबाई अपार्टमेंट ही इमारत पत्त्यासारखी कोसळली होती. 17 जणांचा त्याच्यामध्ये नाहक बळी गेला होता. त्याच्यामध्ये दत्ता साने जे प्रफुल्ल सानेचे भाऊ आहेत त्यांचं नाव समोर आला होता. या संदर्भात काय सांगाल? बघा, त्यामधला जो एक आरोपी आहे तो नितल साने हा त्यांच्या विरोधातला आहे आणि सगळ्यांना माहित आहे की हे काम कोण करून द्यायचा, तर प्रफुल्ल साने करून देत होते सगळ्यांना. आणि हे जे अनधिकृत बांधकाम इकडे झालं ते प्रफुल्ल सानेचं फंड प्रफुल्ल साने गोळा करतो. हो ना, म्हणजे बिल्डर लॉबी, त्यांची जी अनधिकृत बिल्डर लॉबी आहे ती प्रफुल्ल सानेची आहे ना. आज सगळ्या गोष्टी, आता इथली इमारत बघा ना, आज साईबाबा मंदिरचा इथला किती मोठा ट्रॅफिकचा समस्या आहे, ह्याचं कारणीभूत प्रफुल्ल साने आहे. कारण हा जो ब्रिज आहे हा पुढे जात होता, त्याचे ऑफिस तिकडे वाचवण्यासाठी त्यांनी तो ब्रिज पुढे घेऊन गेला नाही, हा इथे थांबवला. आणि ही जी इमारत आहे यांचे कार्यकर्ता पण यांचेच आहे, यामुळे हा ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे. ही पूर्ण इमारत अनधिकृत आहे. कितीदा तुम्हीच आवाज उचलला यासाठी. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. खरं तर या निवडणुकीची खरी लढत आहे ती भारतीय जनता पार्टी विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी. लोकसभा विधानसभा बहुजन विकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे. लोकांना आता विकास हवाय, बदल हवाय असं चित्र आता वसई विरारमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये तगडी लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 4 मधून मनीष वैद्य यांच्या विरोधात प्रफुल्ल साने जे बहुजन विकास आघाडीचे दिग्गज आहेत ते मैदानात आहेत. या विषयाशी चर्चा करण्यासाठी आज आपण मनीष वैद्य यांच्याकडे आलो आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून मनीष वैद्य हे समाजकार्य करतायत. करोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी लोकांची मदत केली होती. आपण बातमीच्या माध्यमातून ती मदत देखील दाखवत होतो. मग तो वॅक्सिनचा विषय असेल, राशन पोचवण्याचा विषय असेल, रुग्णालयाचा विषय असेल, सगळेच विषय मनीष वैद्य यांनी तडीस नेलेले आहेत. सर्वसामान्यांचा चेहरा, सर्व जाती धर्मांना मांडणारा चेहरा म्हणून मनीष वैद्य यांची ओळख आहे. मनीषजी, कसं वाटतंय? काय वातावरण आहे? प्रचाराला फिरताय, लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो? मी तर बोलेल की विधानसभेला वातावरण होतं त्यापेक्षा चांगलं वातावरण आता आहे. लोकांचा प्रतिसाद एवढा प्रचंड चांगला आहे की लोक 15 तारखेची वाट पाहतात आहे, कधी तो मतदानाचा दिवस येतो आणि ते मतदान करतात. या दृष्टीने मी चाललोय. तुमच्या समोर बहुजन विकास आघाडीचे दिग्गज जे सभापती देखील राहिलेले आहेत ते मैदानात आहेत, ते रिंगणात आहे. भीती आहे का? अजिबात नाही, कारण ते दिग्गज प्रभागात फिरलेच नाहीये, त्यांचा काय प्रभागात काय संबंधच नाहीये. त्यामुळे मला काही त्याची भीती नाही. लोक उत्तर देणार आहेत. तुम्हाला माहिती आहे गणेश उत्सवाच्या एक दिवस अगोदर रमाबाई अपार्टमेंट ही इमारत पत्त्यासारखी कोसळली होती. 17 जणांचा त्याच्यामध्ये नाहक बळी गेला होता. त्याच्यामध्ये दत्ता साने जे प्रफुल्ल सानेचे भाऊ आहेत त्यांचं नाव समोर आला होता. या संदर्भात काय सांगाल? बघा, त्यामधला जो एक आरोपी आहे तो नितल साने हा त्यांच्या विरोधातला आहे आणि सगळ्यांना माहित आहे की हे काम कोण करून द्यायचा, तर प्रफुल्ल साने करून देत होते सगळ्यांना. आणि हे जे अनधिकृत बांधकाम इकडे झालं ते प्रफुल्ल सानेचं फंड प्रफुल्ल साने गोळा करतो. हो ना, म्हणजे बिल्डर लॉबी, त्यांची जी अनधिकृत बिल्डर लॉबी आहे ती प्रफुल्ल सानेची आहे ना. आज सगळ्या गोष्टी, आता इथली इमारत बघा ना, आज साईबाबा मंदिरचा इथला किती मोठा ट्रॅफिकचा समस्या आहे, ह्याचं कारणीभूत प्रफुल्ल साने आहे. कारण हा जो ब्रिज आहे हा पुढे जात होता, त्याचे ऑफिस तिकडे वाचवण्यासाठी त्यांनी तो ब्रिज पुढे घेऊन गेला नाही, हा इथे थांबवला. आणि ही जी इमारत आहे यांचे कार्यकर्ता पण यांचेच आहे, यामुळे हा ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे. ही पूर्ण इमारत अनधिकृत आहे. कितीदा तुम्हीच आवाज उचलला यासाठी. पण याचा कुठे फरक पडत नाही. आता पडेल ना, कारण काय होतं की आजपर्यंत महापालिकेत सगळ्या गोष्टी त्यांचंच होतं ना. आज एक चांगलं प्रशासन बसेल, चांगले आज आमदार आपल्याला लाभलेत, जे सतत काम करतात, लोकांच असतात, त्यामुळे नक्कीच फरक पडणार आहे, त्यामध्ये काही डाऊट नाहीये. एक निगेटिव्ह सेट केला जातो. असं म्हटलं जातं की भारतीय जनता पार्टी सत्तेत येणार आणि गरिबांच्या घरांवरती बुलडोजर चालणार, गरिबांच्या घरावरती बुलडोजर चालणार. ह्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलंय. SRA माध्यमातून हे सगळं डेव्हलप करणार. आम्ही त्यांना घरं तोडणार नाही, त्यांना पक्की घरं, हक्काची घरं आणि अधिकृत घरं देऊन देणार. धन्यवाद मनीषजी. धन्यवाद. वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे 15 तारखेला. जास्त प्रमाणात घराच्या बाहेर पडा, मतदान करा, लोकशाही बळकट करा, चांगले योग्यतेचे उमेदवार निवडून द्या. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय आपल्याला
बातम्यांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने भ्रष्टाचाराच्या बातम्या समोर येत आहेत. तर जी कोणी भ्रष्टाचार करणारी लोक आहेत त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आहे. योग्य तुमच्या पात्रतेचा, जो तुमचा काम करेल, सर्वसामान्यांच्या सोबत राहील, अशा उमेदवारालाच निवडून द्या. या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. ही गोष्ट विसरू नका, गणेश उत्सवाच्या एक दिवस अगोदर रमाबाई अपार्टमेंट ही इमारत पत्त्यासारखी कोसळली होती. त्या ठिकाणी गेले 5 दिवस आपलं चॅनल या बातम्या दाखवत होता. शोकांतिका ही आहे की आम्हाला इथे रुग्णालय नाहीये. ज्या वेळेला मृतदेह बाहेर काढले तर ते मृतदेह ठेवायला देखील जागा नव्हती. ही अवस्था आज वसई विरार शहराची आहे.